नमस्कार मंडळी. तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल आपला चंदीगड ते मणिकरण प्रवास. त्यासाठी आम्ही बघा पहाटे 6:15ला निघालेलो आहे. आमची सुरुवात पण झालेली आहे प्रवास करायची आणि मी 2 भागात व्हिडिओ बनवलेत, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, कारण की प्रवास आमचा खूप लांब आहे. आम्हाला संध्याकाळचे 4-5 वाजतील, त्यामुळे मी 2 भागात व्हिडिओ केलेला आहे. तर आपण आता सूर्योदय बघितलेला आहे पहाटे पहाटे आणि त्याच्या 15 मिनिटांनी आपण पाऊस बघितला आहे. एवढं ढग वीज कडकडत होत्या, ढग वाजत होते ना, भरपूर पाऊस आहे. त्यामुळे हॉटेलची लाईट पण होती. तर आम्ही बघा विंडो सीटला बसून नाश्ता करत बसलेलो आहे आणि हे आनंद घेत आहेत नाश्ता करताना पावसाचा. तर ते म्हणतात की आपल्याला उन्हाळा पावसाळा भेटलेला, आता बर्फाळाही भेटू दे. तर त्याचबरोबर नाश्ता झाल्यावर बघा आम्ही गाडीत बसलो, सगळे मजा मस्ती करत आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे प्रवासाला. तुम तो हेवन में रहते भाई. दोस्तों, अभी आपके सामने हमारे दोस्त श्री धीरेन्द्र दत्त अपना एक गीत पेश करेंगे. खाली चालली ते ब्यास नदी आहे आणि व्ह्यू बघा, यांची शेती पण बघा. शेती बघा उतरत्या याने केलेली आहे. आपल्या व्हिडिओमध्ये पण येणार आहे. यही नहीं ना, पिलर नहीं है. यहाँ से यहाँ पिलर है, पूरा सस्पेंशन. जैसा कलकत्ता में हावड़ा ब्रिज है ना, वैसा है. झुलता ब्रिज है रुका. का काम करता है. वो कौन सा पेस्ट है आंटी, वो वाला? उसमें क्या क्या रहता है? अखरोट और तिल और आटा बोलेगा तो मैदा है शायद. नहीं है, आटा है. आटा है, सही है फिर. हाँ हाँ ठीक है एक बार दो. करंजी, हाँ करंजी बना दो. नहीं भाई, ये होता क्या? प्लेन आटा ना. चावल को कौन खाएगा और दूसरा मैदा कौन खाएगा इतना? हाँ यही मैदा, इसलिए मैदा नहीं खाना है ना. मैदा नहीं, लेकिन जहाँ तक मैंने सुना है इसमें चावल का आटा भी डलता है. हाँ वो चाहिए, ये चाहिए. क्या है सेवी केतली से आया, मेरा चाय अलग, ये चाय अलग. रुको बोलना पड़ेगा, मुझे लगा के तो दिया 3 चाय दे दो भैया. क्या बोल रहा है? बंद मत. हाँ सिटू लगाया मैंने, ये लगाया इनके लिए सिटू और बंद मत कर लगाया. एक चीज बनाती रहती काका कुठे गेले? आपण तिघी खाऊ. ये नहीं तो बस नहीं. फोनवर माव काय खाते? हा तुला आवडीच आहे. इथे मॅगी. मैगी पार्टी कर. लहान मुलं आणि मोठी माणसं पण खात आहेत बघा इथे. कारण की मॅगी नाही मॅगी अशी आहे की सगळ्यांना आवडते, असं आहे. हा असं मी सांगतो. सबके लिए मैगी. कोणाला स्पून, अजून स्पून आणू. जितना बनाओ उतना कम पड़ जाता है. हाँ ढक के रखो, अच्छा लगेगा ना और बनाएंगे. ये क्या लगा रहे आप? देसी घी. इकडचा आयटम आहे सिद्धू का सिद्धू. चेहरा बघा यांचा, हळू खावा. सिद्धू चटणी सोबत खा. याच्याबरोबर याच्यामध्ये बुडवा. अक्रोड आणि तिळाची चटणी, अक्रोड आणि तीळ टाकले त्याच्यात आणि ही याची टमाटरची चटणी आहे. कसं लागतंय? ठीक आहे. तुटून पडले बघा हे मुंबईचे, पहिल्यांदा खात आहेत. हा छान आहे. मग अजून घेऊ का? आता बघा आम्हाला मणिकरणला जायचंय मंदिरात. तर तिथे जाण्यासाठी आम्हाला इथून 850 मीटर चालायचंय. म्हणजे 1 किलोमीटर चालायचं आहे आम्हाला. त्यासाठी आम्ही चालले चालत. आणि थंडी भयंकर आहे, भरपूर थंडी आहे.
मी तर म्हणते ना, जेवढे कोण येतील ना इथे, त्यांनी सगळ्यांनी स्वेटर, स्कार्फ, मफलर, जे काही टोपे सगळे घेऊन ये. हँड ग्लोव्स, थर्मल पण. दम लागला एवढा आम्ही चालतोय कंटिन्यू. थंड आहे ना, थंड पण हवा सुटली. त्यामुळे बघा आम्ही सगळे चालत चाललेलो आहे. इथे पण मोरे, चिऊ, माऊ, पप्पा सगळे चालले. अजून आमची माणसं पुढे आहेत, नाही पुढे आहेत. समोर बघा इथे कसं रस्ता करण्यासाठी बघा कसं दगडातून म्हणजे दगड कोरलेत. दगड फोडले तिथून गाड्या जाण्यासाठी. चल लवकर चिऊ, इथं थांबायचं नाही. तुमचं किती सुंदर आहे बघा, किती मस्त सजावट आहे कमानीला. वाव, गरम पाणी बघा. बघा गरम पाण्याचं कुंड. हे गरम पाणी आहे येते ते. आणि बघा किती बर्फाचं थंड पाणी आहे, किती वाहते बघा. स्पीड भरपूर आहे पाण्याला. आणि वाफ बघा गरम पाण्याची किती निघते. पोर्सनी पाणी आहे बघा, किती स्वच्छ आहे बघा ना. हा, पिण्याचं पाणी वाटतंय खरं तर. हे किती छान, म्हणजे खूप शांतता आहे, खूप शांतता आहे इथे बघा. किती सुंदर वाटते. म्हणजे पहाड़ों में चल के कैसा लगा? पहाड़ों में चल के बहुत अच्छा लगा भाई साहब. किती गर्दी आहे बघा, तुम्ही बघू शकता. भरपूर गर्दी आहे इथे. आणि गरम पाण्याचं कुंड तर तुम्ही बघितलंच असेल. किती थंडी आहे ना इथे, भरपूर थंडी आहे ना. आम्ही जॅकेट ठेवतो, बॅगेत ठेवलेत वरती, काढले नाहीत. आम्हाला वाटलं एवढी थंडी, भरपूर थंडी आहे बघा. सगळ्यांनी जॅकेट घातले, खूप थंड हवा आहे इथे बघा. तर आता तुम्ही बघू शकता की आपण गरम पाण्याच्या कुंडाजवळ आलेलो आहे. तर इथलं वैशिष्ट्य असं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन असा सांगत आहे की ह्या जागेमध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिथे पाणी गरम असते. ह्या पाण्यामध्ये आंघोळ केल्याने त्वचा रोग आणि सांधेदुखी आणि इतर आजार बरे होतात. तर तुम्ही बघताय की ही निसर्गाची किमया कशी आहे. इथे गरम पाणी आपण बघतो, इथे सगळेजण म्हणजे गरम पाण्याने आंघोळ करतात, स्नान करतात, का तर बाबा सगळे आजार निघून जावे म्हणून. आणि बाजूलाच तुम्ही बघताय थंड पाणी आहे. तर कसं निसर्गाची म्हणजे कशी गोष्ट आपल्याला बघायला भेटते, वेगवेगळ्या प्रकारचं बघायला भेटते. इथे दोघंही आंघोळ करतात. किती वाफ निघते बघा पाण्यातून. आम्ही खालच्या साईडला आलेलो आहे. इथे बघा गुरुद्वार मस्तपैकी छान दिसते इथे. आणि बघा गरम कुंडाच्या पाण्यात कशा वाफा येतात. आम्ही मगाशी या ब्रिजवर उभं होतो आणि पाणी बघा किती सुंदर दिसते, किती छान पाणी, नितळ पाणी आहे. आणि इथले दगड पण बघा किती पांढरे शुभ्र आहेत. आपल्या मुंबईत असे दगड बघायला पण आपल्याला भेटणार नाहीत, एवढे सुंदर आहेत. आणि इथली वाईब्स बघा किती छान आहे. बघा वरती डोंगर आहे, हिरवळ आहे. आणि आता ऊनही आलेलं आहे. हे बघा इथं ऊनही आलेलं आहे, सगळीकडे डोंगर आहेत पहा. आणि समोरच कुंड आहे, गरम पाण्याचे कुंड. अच्छा, हे आंघोळी करून आलेले आहेत. आमचे कुठे आहेत? इथे बघा, जे डोक्याला बांधायला घेतात तिथे व्यवस्था केलेली आहे. हे बघा, आता आम्ही इथून आलेलो आहे. आणि हे जे दगड आहेत ना संगमरवरीचे, ते खूप गरम आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहे वरती. चल तिथे बघा, इथे आता आम्ही लंगरमध्ये बसलो, सगळे लाईन बसले. माव खुश झाले ना शॉपिंगचं नाव बघून. ती बोलते मला चावी घे म्हणून. इथे बघा खेळायला भेटते, किचन भेटते, सगळं काही भेटलंय. रुमाल पण भेटतात मोठे मोठे. आणि समोरचा व्ह्यू बघा. आता इथे एवढे मोठे प्रवेश करत आहे. तर तुम्ही समोर महादेव बघत असाल
या प्रतिमेचे वैशिष्ट्य असे आहे की स्नान करत असताना पार्वती देवींचा मणी हरवला, पाण्यात हरवला. तर तो मणी शोधण्यासाठी महादेवाने सर्वांना मणी शोधण्यास सांगितले. मणी भेटत नसल्यामुळे महादेवाने खूप राग आला आणि रागाच्या भरात महादेवाने दगडाची भस्म मारल्यानंतर महादेवाने तो मणी होता शेषनागाकडे. सर्व देवांनी जाऊन त्या शेषनागाकडून मणी घेऊन आले. त्यामुळे ह्या जागेचे नाव आहे मणीकरण असे ठेवण्यात आलेले आहे या जागेचे नाव. तर ह्या ठिकाणी गुरु नानक महाराज पण येऊन राहिले होते, इथे आले होते ते, आणि त्यांनीच ही लंगरची प्रथा सुरुवात केली होती. खूप जणांकडनं वेगवेगळं ऐकायला भेटतं, पण आम्हाला हे माहिती आहे की गुरु नानक महाराजांनी ही प्रथा सुरुवात केलेली आहे प्रथेला. तर हे बघा इथे मडके आहेत मोठे मोठे, त्यात अन्न शिजत आहे, डाळ भात काय असेल ते, म्हणजे लंगरमध्ये जे जे जेवण आहे ते सगळं इथे शिजत आहे. आणि तुम्ही अवतीभोवती माणसं बघत असाल तरी माणसं काय करतात, इथे एक वैशिष्ट्य आहे की म्हणजे इथे आपण जे तांदूळ असतात ना ते ह्या उकळत्या पाण्यात शिजवायचे, ते 5 मिनिटात शिजतात. आणि ते तांदूळ असो चणे असो काही असो ते घेऊन आपण ते शिजवून खायचे प्रसाद म्हणून. तर इथे सगळेजण ही प्रथा म्हणजे सगळेजण करतायचे. तर आता माऊ पण आता बघा माझी कशी करते ते. तर तुम्ही बघताय की सगळेजण म्हणजे पोटल्या घेत आहेत तांदळाच्या ह्याच्या. तर माऊ बोलते की मलाही करायचं आहे, मलाही करायचं आहे. मारणं तनू माऊ हे तिघांनी ते पोटली घेतलेली आहे आणि प्रसाद म्हणून ते आपल्याला खायचं आहे, हे तुम्हाला मी सांगितलंच आहे. तर सगळे बघा माऊ कशी शिजवते. जेवढं पाण्यात जाईल जेवढं म्हणजे तेवढं राहील तेवढं त्यांना मजा वाटत आहे. आणि खूप खूप मजा करते माझी माऊ, खूप आनंद घेते या गोष्टीचा. आणि तिने शिजवलेला आम्ही हे जे प्रसाद आहे तो आम्ही सर्वजण खाणार आहे. हे तिन्ही मुलं आमचे बघा शिजवत आहेत. आता इथून आम्ही आज एंट्री घेत आहे आणि महादेवांचे नंदी. नेक्स्ट येताना बोलायचं चल पहिले देव बाप्पाला पाय तरी पड. चला आता इथून आपण जाऊया. इथं मंदिर आहे, महादेवाची पिंड पण आहे. चला आता इथे बघूया आपण. आपल्या मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालणार आहोत. इथे काय चाललेलं आहे? युट्यूबर. अच्छा इथे युट्यूबर, फॉरेनर युट्यूबर आहेत है ना. वाव, हे बघा हे युट्यूबर आहेत मोठे. इथे येऊन हे पण म्हणजे विचारतात काय आहे काही नाही. ते ह्या जागेची खासियत काय ती. चू बघा नंदीच्या कानात काहीतरी सांगत आहे. हा चला बस 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 चला. पैसे माऊला टाकायचे. चल आता बघा आम्ही दर्शन घेतलेलं आहे, सगळं काही केलेलं आहे, लंगरला पण जेवण पण झालेलं आहे आणि आता निघालेलो आहे आम्ही. खूप छान आहे, खूप छान. आणि इथलं जेवण खरंच खरंच छान आहे. खूप छान आहे. म्हणजे खरं पातीमध्ये शिजवलेलं आहे ते जेवण खूप छान आहे. खूप त्याची पोटच भरलेलं आहे. तर चला आता हा ह्या व्ह्यूमध्ये शेवटचा नजारा बघून घ्या सगळ्यांनी. हा व्ह्यू बघून घ्या. चला हे बघा शेवटचा व्ह्यू आहे आता आपला हा. तर कॅमेरा आता निघणार आहे मनालीसाठी. आमपर्यंत चालत आलेलो आहे आणि हे बघा दगड बघा किती मोठा आहे. हा या दगडावरती ब्रिज बांधलेला आहे. हे बघा, हे बघा दगडावरती ब्रिज आहे आणि पाणी बघा किती फोर्सनी आहे. बघा किती फोर्सनी पाणी, किती मोठं दगड आहे. चलो निकलो जल्दी जल्दी. देवदर्शन करून झालेलं आहे. आता आम्ही निघालोय थेट हॉटेलमध्ये जायला. तर आता आम्ही सगळेजण खूप थकले, म्हणजे खूप थकलेलो आहे. सगळे बसले आणि मावशी बसलेत माझ्या बाजूला. तर आता आम्ही चाललेलो आहे हॉटेलला आणि आता वाजले 6. तुम्हाला बघा दाखवतो टायमिंग. हे बघा बरोबर 6 वाजता आमची गाडी हल्ली. आता 1 मिनिट झाला गाडी हलून. आता तुम्ही बघितलं 6 वाजून गेलेले आहेत. आता आम्हाला मनालीला पोहोचायला बोलतात 11 वाजतील. तर बघूया आता आपण किती वाजता पोहोचतो होते. तर बघूया आपण म्हणजे तिथे जाऊन आपण रूम बघूया आणि आपला व्हिडिओ एंड करूया. तोपर्यंत आता चला आराम करूया आता.